नमस्कार सर्वांना. तुम्ही ऐकलंय का जे मी ऐकलंय? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पुन्हा एकदा नवीन प्रशिक्षणार्थ्यांसाठी सुरू होत आहे. तुम्हाला काय वाटतं? ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहेत का बॅड न्यूज आहेत? कारण बऱ्याच प्रशिक्षणार्थी 1,00,000 जवळ-जवळ 30,000 प्रशिक्षणार्थी या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये मागील वर्षामध्ये जुडलेले होते. म्हणजे 2024 आणि 25 मध्ये 2024-25 मध्ये ही योजना सुरू केली. म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते तेव्हा, आणि सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना 6 महिन्याकरता जोडून घेतलं गेलं. यामध्ये बरेच प्रशिक्षणार्थी चांगल्या ठिकाणी जॉब करत असताना त्यांनी तो स्वतःचा जॉब सोडून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जुडले गेले. ज्यामध्ये बरेच प्रशिक्षणार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये जुडले गेलेले आहेत. पंचायत समितीमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, महानगरपालिकामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या विभागामध्ये हे प्रशिक्षणार्थी घेतल्या गेलं. त्यांचा GR सुद्धा काढला गेला आणि ह्या प्रशिक्षणार्थ्यांना आज सांगत आहेत की तुम्ही आता तुमचा कार्यकाळ संपलेला आहे. त्यांना बऱ्याच प्रशिक्षणार्थ्यांचा तुकाराम बाबामुळं परत एकदा 5 महिने कार्यकाळ वाढून दिला. असा 11 महिने या प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ दिला आणि आज हे म्हणताय की तुम्हाला आता घरी बसावं लागणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं? या प्रशिक्षणार्थ्यांना काय केलं पाहिजे? या प्रशिक्षणार्थ्यांना एवढ्या दिवस आंदोलन केले, मोर्चे केले, त्यांच्या हक्काच्या लढ्यासाठी मागणी केली, तरी या सरकारला अजून जाग येत नाहीये. अजून या प्रशिक्षणार्थ्यांना काय केलं पाहिजे? स्वतःच्या जीवाची बाजी लावून प्रशिक्षणार्थी सर्व प्रयत्न करून बसले, पण तरीही या प्रशिक्षणार्थ्यांना अजून न्याय भेटत नाहीये. आणि हे नवीन प्रशिक्षणार्थ्यांना नवीन रोजगार देण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत. काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? हे योग्य आहेत का? हे सरकार जे करत आहेत ते योग्य आहेत का? नक्की सांगा. कारण या प्रशिक्षणार्थ्यांसोबत खरोखर असे जर तुम्ही कितीही प्रशिक्षणार्थी घेतले आणि कितीही प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दिलं तर त्याचा कुठेही काही फायदा होणार नाही. या प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देऊन या सरकारला सिद्ध काय करायचं आहे? नेमकी हे प्रशिक्षणार्थ्यांनी 11 महिने प्रशिक्षण घेऊन त्यांनी चांगल्या प्रकारे ITI, ग्रॅज्युएशन, 12वी चांगल्या पद्धतीने एज्युकेशन करून जर त्यांना 11 महिन्यानंतर तुम्हाला सांगितलं तुम्ही घरी जा आणि घरी बसा, तर ते ह्याही थडीचे राहत नाही आणि ह्याही थडीचे राहत नाही. अशी अवस्था या प्रशिक्षणार्थ्यांची झालेली आहे. आणि तीच अवस्था येणाऱ्या नवीन पिढीची, नवीन प्रशिक्षणार्थ्यांची होणार आहे. ज्याच्यामध्ये त्यांना कुठला तर अनुभव तर भेटणार नाहीत, पण त्याच्यामध्ये त्यांची मानधनाची हाल होणार आहे. त्यांना ते काम शिकण्यात वेळ जाणार आहे आणि जेव्हा ते पूर्णपणे काम शिकाल तेव्हा त्यांना सांगितलं जाईल की तुम्ही घरी जा. म्हणजे जेव्हा प्रशिक्षणार्थी पूर्णपणे त्यांना काम समजण्यासाठी 6 महिने, 11 महिने लागले, त्यांना ते पूर्ण जे काम होतं ते काम समजलं आणि तेव्हा सांगत आहेत का तुम्ही आता दुसरं काहीतरी काम बघा किंवा तुमच्या मार्गाला लागा, हे प्रशिक्षण संपलं आहे. मग हे प्रशिक्षणार्थी नेमकी काय करायचं? हे प्रशिक्षण कशासाठी सुरू केलं? हा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांसोबत फक्त खेळ झाला. प्रशिक्षणार्थ्यांचं जे आयुष्य आहे ते सुद्धा असंच गेलं. कारण हा वेळ प्रशिक्षणार्थ्यांचा जे 18 ते 35 वयाचं यांनी वयाची अट ठेवली, त्या वयामध्ये प्रशिक्षणार्थी भरपूर सारे मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. भरपूर सारे मुलं काहीतरी उद्योगधंदा, म्हणजे हेच वय आहे प्रशिक्षणार्थ्यांचं, हेच त्या मुलांचं वय आहे ज्या वयामध्ये मुलं काहीतरी निर्णय घेऊन काहीतरी करण्याचं बघतात. आणि त्याच वेळेमध्ये तुमचा 11 महिने वेळ वाया जातोय. त्याचं मानधनही तुम्हाला वेळेत भेटत नाहीये. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला झटावं लागत आहे. तर कशाला ही योजना अशी सुरू करताय? जर तुम्हाला नवीन योजना सुरू करायची तर पहिल्या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय द्यावा. नवीन योजना सुरू करून फायदा नाही. तुकाराम बाबांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत या जुन्या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय देत नाही तोपर्यंत नवीन प्रशिक्षणार्थ्यांना नवीन प्रशिक्षण सुरू करायचं नाही. आम्ही प्रत्येक विभागाला टाळे ठोकू, सर्व विभाग बंद करू. कारण खरोखर या मुलांसाठी एवढं सारं तुकाराम बाबा झटत आहेत, एवढे सारे परिश्रम घेत आहेत आणि तरी या सरकारला जाग येत नाही, म्हणजे शोकांतिकाची गोष्ट आहे. काय वाटतं? कोणाचा निर्णय बरोबर आहे? कोणाला न्याय भेटला पाहिजे? नक्की कमेंट करून सांगा. कारण
या सामान्य जनतेला सुद्धा समजलं पाहिजे की एवढे सारे गोरगरिबाच्या घरातून येणारे प्रशिक्षणार्थी एवढं त्यांच्या हक्काच्या लढ्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मुंबई नागपूर येथे आंदोलन केले, अधिवेशनाला भरपूर सारे उपस्थित राहून त्यांनाही तिथं प्रश्न मांडले वेगवेगळ्या आमदारांनी, तरीही हे सरकार त्यावर पाऊल उचलत नाहीये. तर खरंच तुम्ही सांगा नेमकी चूक कोणाची आहे आणि कोणाला नक्की न्याय भेटला पाहिजे. ही खरंच पुन्हा एकदा जी योजना आहे ती सुरू केली पाहिजेत का पहिल्याच प्रशिक्षणार्थ्यांना न्याय भेटला पाहिजे? नक्की सांगा.